वामनभाऊ महाराज. जन्म झाला वामनभाऊ महाराजांचा बोरगाव या ठिकाणी. सावरगाव बोरगाव ज्ञात आहे सगळ्यांना. सावरगाव बोरगाव या ठिकाणी विठोबा राग यांची मुलगी. नाव काय तिचं? राहीबाई. भाऊच्या आईचं नाव काय? भाऊच्या आईचं नाव? भाऊच्या आईचं नाव काय? राहीबाई. भाऊच्या आईचं नाव होतं राहीबाई, वडिलाचं नाव होतं भाऊच्या तोलाजी. विठोबा राग यांची मुलगी आबाबाई आणि विठोबा राग यांची मुलगी सोनवण्याच्या घरामध्ये देण्यात आलं. फुलसांगीला लग्न झालं. तोलाजी पाटला बरोबर विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर मुलगा जन्माला आला. पहिल्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. भाऊच्या मोठ्या भावाचं नाव काय? नारायण. मुलगा जन्माला आला, नारायण नाव ठेवलं. श्रावण महिना होता आणि श्रावण महिन्यामध्ये भाऊंचा जन्म मानला जातो. 1891 साली भाऊंचा जन्म झाला. आणि जसा भाऊंचा जन्म झाला बोरगाव या ठिकाणी बाळणपणासाठी आणलं तिला. आणि बाळणपणासाठी आणलं बोरगाव या ठिकाणी. मग ती जन्म झाला भाऊंचा आणि श्रावण महिन्यामध्ये जन्म झाला. निसर्गाला आनंद झाला, गोमातेला आनंद झाला. आमचा रक्षण करणारा जन्माला आला. पशु पक्ष्यांना सगळ्याला, वारकऱ्याला सगळ्याला आनंद झाला. लेकरू जन्माला आलं. जुन्या काळामध्ये बाळणपणाचे आजार व्हायचे, दवाखाने नसायचे. भाऊंचा जन्म झाला आणि राहीबाईला आता बाळणपणाचा आजार जडला गेला. बाळणपणाचा आजार जडला. 42व्या दिवशी आईला बोलावून घेतलं, आबाबाईला बोलावून घेतलं. आई, मी आता जगत नाही. लेकराकडे पाहिलं, डोक्यावरून हात फिरवला. इतकं गोंडस लेकरू. सगळ्या गावातल्या महिला लेकरू पाहण्यासाठी यायच्या. इतकं देखणं लेकरू. डोक्यावरून हात फिरवला, आंजरलं, गोंजरलं, शेवटचं पाजलं. आई, आता तू सांभाळ याला, तू त्याची आई हो आता. बाळणपणाचा आजार जडला. 42व्या दिवशी राहीबाईचं देहावसान झालं. लेकरू आता अनाथ झालं. आईपासून लेकरू दूर झालं. नारायण रडू लागला. अक्का आई आई म्हणून रडू लागला. भाऊ रडू लागला. अक्का अक्का म्हणून रडू लागला. सगळं गाव रडत. 42व्या दिवसापूर्वी जो आनंदामध्ये गाव होतं, आता लेक वारल्याच्या नंतर, गेल्याच्या नंतर सगळं गाव दुःखामध्ये गेलं. फुलसांगवीची सगळी मंडळी आली. विठोबा पाटील आणि आबाबाई दोघ जण बोलू लागले. अरे राही, आमची आता फुलसांगीची वाटच बंद करून गेलीस बाई. तू होतीस म्हणून आम्हाला फुलसांगीला जाता येत. आमची वाट बंद झाली आता. अंत्यविधी झाला. दिवसामागून दिवस जात होते. 4-5 दिवस झाले. आजी नुसती रडायची, लेकराकडे पाहायची. अरे 42 दिवसाचं एवढी उडूस लेकरू कसं जीवन जगेल. स्वप्नामध्ये आली राहीबाई. स्वप्नामध्ये आली आणि सांगितलं, आई, आता तूच त्याची आई हो म्हटली. 80 वर्षाच्या आजीला पाना फुटला आणि भाऊला छातीला लावून पाजू लागली ती आजी, भाऊंची आजी. आपल्या लेकीप्रमाणे पाजलं त्या लेकराला. नातवाला लहानचं मोठं केलं. वेगवेगळे प्रसंग भाऊंच्या जीवनाचे. अति दुःख
बाल्यावस्थेमध्ये माता जाण्याचं दुःख सहन केलं वामन भाऊ महाराजांनी. जसं ज्ञानोबारायांनी दुःख सहन केलं तेच दुःख भाऊंनी सुद्धा सहन केलं. मायबापाचं काय नसण्याचं काय दुःख असतं ते संतांपेक्षा दुसरं कोणाला कळणार आहे. मायबापाचं प्रेम न मिळाल्याच्या नंतर अरे तेच संत जगाचे मायबाप ठरले. तुम्ही संत माय बाप कृपा. आता 5 वर्षाचे आता भाऊ झाले, चालू लागलेत, बोलू लागलेत. गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये रोज अभिषेक घालावा भाऊन. दगडाचे टाळ करावे, सगळे लहान लहान मुलं गोळा करावे, रोज दिंडी काढावी. आषाढीला दिंडी जायची, पण भाऊची आता मारुतीसाठी रोज दिंडी असायची. जवळ नदी वाहते, तिथून पाणी आणावं, रोज अभिषेक करत राहावा. दगडाचे टाळ करून विठ्ठल विठ्ठल भजन करत राहावं. रविवार आला आणि रविवाराला आजही लोक, बोरगावची लोक जातात मच्छिंद्रगडाच्या वारीला, आजही येतात. 7-8 वर्षाचं लेकरू ते 6-7 वर्षाचं. आईने जवळ घेतलं, म्हणले आता चल, म्हणले मच्छिंद्रगडा वारीला जाऊ दर्शनाला, मच्छिंद्रनाथाचं दर्शन करून. आणि मच्छिंद्रनाथाच्या दर्शनाला गेले. दर्शन घेतलं, मंदिरामध्ये बसले. आणि मंदिरामध्ये बसल्याच्या नंतर स्वतःलाच गाणं म्हणू लागले की लेकराला मला टाकून गेलीस, राही माझ्या लेकराला टाकून गेलीस. म्हणजे हात जोडले मच्छिंद्रनाथाला. मागून आवाज आला, बाई ह्या लेकराला सांभाळ म्हटले. जगाचा उद्धार करणारा हा लेकरू जन्माला येणार आहे. जगाच्या कल्याणासाठी याला सांभाळ म्हणते बाई. मागं पाहिलं तर कुणीच नाही. प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथाने आवाज दिला होता. प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथाने तिथं येऊन दर्शन दिलं आणि तिला साक्षात्कार झाला. तिथून पुढे सांभाळ. मग शाळेमध्ये घातलं. भगवंताची आवड. आता हळूहळू मोठे झाले. आळंदीला पाठवलं. बंकट स्वामी महाराज घेऊन गेले. आता बंकट स्वामी महाराजांकडे आता बाबा आणि भाऊ दोघंही तिथे शिक्षण घेत आहेत. बाबा आता भाऊ आता मोठे होऊन आता शिक्षणही झालं. गाथा पाठ केला वामन भाऊ महाराजांनी. आता इकडे येऊ लागले. फुलसांगवीला राहू लागले, कधी बोरगावला राहू लागले. हळूहळू आता ब्रह्मचारी जीवन जगू लागले वामन भाऊ महाराज. आळंदीची वारी, पंढरपूरची वारी. नंतर मग यादव बाबांची भेट झाली. गहिनीनाथगडाची स्थापना. यादव बाबा जवळ राहू लागले. पंढरपूरची तिथून वारी चालू केली. नारळी सप्ताह चालू केले. आळंदीची वारी जाऊ लागले. आता गावगाव दौरे करू लागले वामन भाऊ महाराज. जिथे यादव बाबा राहत होते तिथे यादव बाबा माध्यमातून ते दौरे करू लागले. काही गावामध्ये भिक्षा दिली जायची, काही गावामध्ये काही माणसं बोलायची. दुष्काळ पडला होता एक वेळेस. गावगावच्या लोकांकडे खायला, गुराला काही खायला राहिलं नाही. गावच्या लोकांनी, चिंचोलीचे लोक, तिथल्या हातोल्याचे लोक, या लोकांनी गुरं गडावर नेऊन सोडली. आता आपल्याकडे काही खायलाच नाही. मग चट बाबा सांभाळतील म्हणते. अरे बाबा म्हणले माझ्याजवळच काही खायला नाही, हे मुके जाणार तुम्ही इथं आणून सोडले तुम्ही. बाबा म्हणले तुम्हीच आता सांभाळायला. आम्ही तर आमच्या डोळ्यात देखत आता ही जनावर मरायला लागली, आम्हाला सहन होत नाही, म्हणून आता ही तुमच्याकडेच राहू द्या. बाबा भाऊंना वाटलं की आता ही जनावर कशी मरू द्यावी. कारखान्यावर गेले. संसरच्या कारखान्यावर गेले. आणि संसरच्या कारखान्याला गेल्याच्या नंतर बाबा म्हणले आम्हाला वाढे द्या. तो जो संसर कारखान्याचा जो मालक होता तो म्हणला कुणी येईल आणि वाढे मागत बसत, काय सगळ्याला द्यायचे का आम्ही कारखाना कसा चालवायचा. कोणता बुवा येतो काही मागत राहतो, बोलला. विनंती केली भाऊंनी, बाबा अरे मुक्या जनावराला गाया उपवाशी मरतायत, दे बाबा तुला आशीर्वाद लागल, गायाचा आशीर्वाद लागल, माझा लागू नाही तर नाही लागू, पण त्या मुक्या जनावराचा आशीर्वाद लागल तुला बाबा. ऐकलंच नाही त्याने. नाही त्या शब्दाने बोलू लागला. वारकरी म्हणले भाऊ जाऊ दे, ऐकतच नाही. ऊस तोडायला गेलेली माणसं इकडची म्हणले भाऊ जाऊ दे, आता ऐकतच नाही. भाऊ निघून गेले. जाता जाता म्हणले जाऊ दे तिकडे जळून जा त्याचा कारखाना, तसाच जळू दे म्हणले, आपल्याला काय दुसरीकडे जाऊ म्हणले, जळू दे त्याचा कारखाना.
सहज शब्द जळू द्या म्हणले त्याचा कारखाना. आणि जळू द्या शब्द म्हटल्याच्या नंतर भगवंताने त्याचा शब्द खरा केला. भाऊंच्या मुखातून निघालेला शब्द भगवंताने खरा केला आणि पूर्ण तो कारखाना पेटू लागला, धडाधडा झाला. भाऊ गावाच्या बाहेर जात नाहीत तर माझा कारखाना धावतच आला. म्हणले ते वारकरी आले होते, महाराज आले होते, कुठे गेले? आपल्या इकडचे तोडायला गेलेले लोकच होते. अरे म्हणले बाबा ते वामन भाऊ होते. त्यांना शरण जात नाही तोपर्यंत आता तुझा कारखाना धावत ते गुराला घेऊन जा म्हटले. अशी वेगवेगळे कार्य राहीत का? जाऊ द्या म्हणले, तुमच्या गावात मिरच्याच पिकायच्या नाहीत, मला दे. वामन भाऊ महाराजांची वाचा सिद्धी. बरीच गावं अशी असायची की त्या गावात तागडगाव असेल, तागडगावला फक्त दोनदा आले. पण बाबाचं पूर्ण बालपण सगळं काही तागडगाव मध्येच गेलं. फक्त भाऊ दोनदा आले, एकदाच, आणि मध्ये एकदा. बाबा गेल्याच्या नंतरच दोनदा आले. ह्या गावाला कधी भाऊ आले नाही. एकदा दोनदा शेवट आले. जाता जाता गावकरी हा शेवटचं. तसं भाऊंचे दौरे असायचे. असेल तर भाऊ जात नसत, आणि भाऊचं गाव असेल तर बाबा जात. बाबांच्याही आवडतं गाव आणि भाऊंच्याही आवडतं गाव. आणि बाबाचं गाव निमगाव. बाबा निमगावला नांदेवली ती. बाबा भाऊ आले नंतर पूर्व आश्रमी असणारे नाव, जन्मजात नाव होतं सीताराम. काय नाव होतं? सीताराम. आई वडिलांनी नाव ठेवलं सीताराम. अत्यंत चंचल, अत्यंत देखणे, सहज अभंग पाठ करायचे, भजनाला येऊन बसायचे. भाऊंनी पाहिलं. अरे म्हणले ही पोर. मग भाऊ बरोबर ठेवायचे, तांग्यात ठेवायचे, फिरायचे. भाऊ मच्छिंद्रगड जवळ असायचा. मग भाऊ एवढी तेव्हापासून भाऊ म्हणायचे माझा माय माय म्हणायचे. काय? हळूहळू मोठे होऊ लागले. शिक्षणाचा मार्ग आळंद, संपूर्ण शिक्षण साखरे. शिक्षण मग ऋषिकेश हरिद्वारला जाऊन शिक्षण केलं. त्यांच्या पवित्र तुळशीची माळ. आता ऋषिकेशला गेल्याच्या नंतर गुरुदक्षिणा घेतली आणि संपूर्ण आयुष्य नामकरण झालं निगमानंद. बोला नामकरण झालं. गुरुने नाम केलं, नाव ठेवलं निगमानंद आणि निगमानंद नामकरण झालं. इकडे आले. निमगावला बाबाचा नारळी सप्ताह होता. भगवान बाबांचा सप्ताहामध्ये भीमसिंग बाबाचा नारळी सप्ताह. नारळी सप्ताहामध्ये आले जायची. भीमसिंग बाबांनी तिथली हत्या बंद केली. बाबा गेले. भीमसिंग बाबा आजपासून ह्या गडाला आपण मच्छिंद्रगड संत भीमसिंग बाबांनी, आणि तिथून पुढे फड आली संपूर्ण गडाची. वामनभाऊ महाराजांच्या या गुरु परंपरेमध्ये जन्माला आले महान संत वामनभाऊ. संभाजीनगर त्या काळचा औरंगाबाद, आता संभाजीनगर म्हणतो. खेडकर हॉस्पिटलमध्ये चरित्र आहे भाऊंचं. एक चरित्र एका दिवसामध्ये अर्ध्या तासात संपेल असं नाही.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवलं. शेवटचा काळ आता भाऊंचा काळ होता. बाबा शेवट वैकुंठ गमन झालं. 76 भाऊ 1976 श्री संत वामन भाऊ महाराज वैकुंठवासी झाले. जीवनाला येणाऱ्या काळाला या संतांनी अज्ञानातून ज्ञान, आजही गडाच्या माध्यमातून भगवतामध्ये नामाचा संपूर्ण कीर्तनाचा परंपरेचा ज्ञानाचा मार्ग दाखवण्याचं कार्य या दोन संतांनी केलं. अज्ञानातून ज्ञानाच्या जगतामध्ये जन्माला घातलं. अज्ञानी अंधार प्रकाशामध्ये याच संतांनी आणले. सार आपण नाही केले उपकार सांगू मी काय. संत वामन भाऊ महाराज, श्री संत भगवान बाबांची महाराजांनी त्यांनी सुद्धा शिक्षण संस्थेची व्यवस्था केली. अडाण्याच्या लेकराला शिक्षण देण्याचं कार्य केलं. गडावर महान कार्य म्हणून नक्कीच येणारा काळ तर या संतांचं चरित्र आपल्याला मार्गदर्शक ठरेल. या संतांचं चरित्र उत्तरोत्तर असंच चरित्र आपण मनन करावं, असंच चरित्र ऐकत राहावं. थोड्या वेळामध्ये चरित्र भाग पाहिला. उद्याच्या जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आणि चरित्राला सांगता करणार आहोत. म्हणून आपण सगळीच मंडळी उद्याच्याला थोडं लवकर या भावनेनं मी येऊन बराच वेळ थांबलो, पण 1 तास सेवेला पूर्ण करून. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर. कुठून उभा आरती पेलो. तुलसी माला गळा देवरी काटे कासे पितांबर देव सुरवारा नित्याची बेटी गरुडा हनुमंत देव. जय देव श्री पांडुरंगा माई वनवारा आरती राजा महाकैवल्य देना सेवित एक लाख घेता सुख वाटल चितानंद भगवान घड्या पुरे कांतारती आ घड्या सदा जगतपुरी आरती भगवान बाबा चिदानंद बाबा वैराग्य बुद्धिमंत विशेष शक्ती सुवाराची भगवान बाबा तुळाची उगवाल्या रक्ताने जिथे रावल्या देव दिले अभय तेरी आरती भगवान बाबा चिदानंद बाबा वैराग्य बुद्धिमंत विशेष शक्ती सुवाराची भगवान जय देव जय वामन भाऊ तुझा महिमा मी भक्त माता राही गाय
जय देव उग्र भाषेवर्य भगवंता श्रीमती भाऊ